नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टाका, मुरमात टाका, खडीत टाका, पाण्यात टाका, नळात टाका, कोकात टाका, संडासात टाका, भांड्यात टाका, संडाच्या भांड्यात टाका, भांड्यातल्या मालात टाका. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे आणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कोटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही. तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होत. कोटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कोटीची. पण कोणत्याही कोटीचा गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कोटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं. अरे काय मुळे दुखत का? हस ना. याच कारण आहे गरिबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्यावर. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहित? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला आता आम्हाला. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खात्या का निवांत जेवा? बावळट नाही. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवा सांगा बरं. तांब्याभर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाजी तीच का आला काय? तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय? कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. आपल्याला जर जेवताना चांगली भाजी खायची असेल ना तर फक्त एवढंच म्हणायचं. आता 2 भाज्या असतात, एक सुकी एक ओली. सहज बसल्या बसल्या म्हणायचं, इतक्या भाज्या काल केल्या, एवढा त्रास काल घेते. बजेट येणार शेवटी. फक्त पाहत राहायचं. आपल्याला लवकर बाहेर जायचं असलं, सकाळी लवकरच घर सोडावं लागतं ना आपलं 7-7:30ला. आयडिया करायची. चहा जर लवकर प्यायचा असेल फक्त एवढं वाक्य म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन. पुढं नाही बोलायचं. काय पुढं मिळाला मग मिळाला तू, एवढंच म्हणायचं. गपराचं 5 मिनिटात असा चहा येतो का त्याच्यात पाणीच नाही, नुसतं दूधच. आणि आल्यावर म्हणायचं मर जाऊ तो भाऊ, पॉझिटिव्ह निघू. काय करायचं आपल्याला? चला.